पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय आहे? रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले की पंडिता रमाबाई? आन्सर काय याचा? आन्सर राहत आहे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे ह्या मूळच्या बुलढाण्याच्या होत्या. यांचे वडील आहे बापूजी शिंदे, हे एक 1876च्या काळामध्ये वगैरे सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष राहतात. सत्यशोधक समाजाचा प्रभाव त्यांच्यावरती असतो, तर तोच प्रभाव आपल्याला ताराबाई शिंदे यांच्यावरती देखील दिसून येतो आहे. ताराबाई शिंदेंनी जे स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, तर या ग्रंथाची नोंद या ग्रंथाची नोंद महात्मा फुले यांनी तत्सार 2 या आपल्या पुस्तकात घेतली. असे परखड असे विचार ताराबाईंनी आपल्या या पुस्तकामध्ये मांडलेले आहे आणि डेफिनेटली फक्त महात्मा फुले यांनीच त्यांच्या विचारांचं समर्थन केलेलं आहे. आणि त्यांना आनंद झाला होता की एक स्त्री अशा पद्धतीचे आपले मत मांडते आहे. तर ताराबाई शिंदे यांचा जो विवाह झालेला आहे तोही जबरदस्तीने झाला. त्यानंतर त्यांना जे वैधव्य आले, त्यांना सक्तीच्या वैधव्यामध्ये राहावे लागले. म्हणजे त्यांचे वडील जे बापूजी शिंदे जे सत्यशोधक समाजाचे सदस्य होते किंवा त्यामध्ये त्यांच्या कार्यामध्ये सहभागी असताना देखील ताराबाईंशी त्यांचं जे वागणं होतं ते मात्र विरुद्ध राहिलेलं आहे. तर त्यानंतर ताराबाई शिंदे ज्या पद्धतीने आपलं म्हणणं मांडतात आहे, त्यांचं म्हणणं आहे की स्त्रियांचे अज्ञान आणि पुरुषी अहंकार हा सगळ्यात मोठा रिस्पॉन्सिबल ठरतो आहे एखाद्या स्त्रीला मागे ठेवण्यासाठी किंवा ती पुढे न जाण्यासाठी. त्याचसोबत त्यांचं असं म्हणणं आहे की एखादी स्त्री ज्या वेळेला आजारी पडते आहे त्यावेळेला, म्हणजे त्या काळची गोष्ट सांगते आहे, तिच्या नवऱ्याचं म्हणणं असतं की ही लवकर मेलेली बरी. पण त्याच वेळेला एखादा पुरुष जेव्हा आजारी पडतो आहे त्यावेळेला ती स्त्री, त्याची पत्नी, त्याची सतत सेवा करते आणि पतीच्या मृत्यूची विचार देखील तिच्या मनात कधीही येत नाही. सोबतच त्यांचं म्हणणं अजून अशा पद्धतीचं होतं की ज्या वेळेला एखाद्या पतीची पत्नी मृत्यू पावते आहे तो लगेचच लग्नाच्या बोहल्यावर चढायला तयार होतो, पण असं स्त्रियांच्या बाबतीत घडत नाहीये. मग ज्या वेळेला एखाद्या पतीची जर पत्नी वारलेली आहे तर त्यांनी पण दाढी मिशा वाढवावी, त्याने पण विद्रूप व्हावं आणि अरण्यात कुठेतरी निघून जावं ना. पण असं घडत नाही. हे परखड असं स्पष्ट मत त्यांनी प्रत्येक ठिकाणी मांडलेलं आहे. इव्हन अशाच प्रकारच्या बऱ्याच